नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, 2024ची जी काही तुमची स्कॉलरशिपची एक्झाम आहे स्टँडर्ड 5ची, ती आता जवळ आलेली आहे आणि त्याच्याच उद्देशानं आपण काय करतो आहे 2017चे जे काही PYQs आहेत इंग्लिशचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर सुरुवात करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 2025च्या स्कॉलरशिपची जर तयारी करत असाल तर त्यासाठी मार्च महिन्यापासून आपण स्कॉलरशिपचा वर्षभर चालणारा कोर्स सुरू करत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मागील 7 वर्षाचे पेपर सोल्युशन, अभ्यासक्रमानुसार सर्व घटकावर व्हिडिओ, प्रत्येक घटकावर टेस्ट, पेपरपर्यंत ऑनलाईन सपोर्ट, डेली व्हिडिओज आणि टेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत राहतील. आणि हा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर आत्ताच तुम्ही प्ले स्टोअरवर जा आणि तिथं तुम्ही SVC क्लासेस टेक हे ॲप डाउनलोड करा आणि आताच हा कोर्स जॉईन करा. आणि सोबतच तुम्ही जर नवोदयची तयारीसुद्धा करत असाल, मराठी मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम, त्याचासुद्धा कोर्स लवकरच मार्च महिन्यामध्ये आम्ही सुरू करतो आहे 2025साठी, ते पण एकदम माफक दरामध्ये. जर जॉईन करायचं असेल तर आत्ताच ते ॲप डाउनलोड करा. अडचण आली तर या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया 2017चा पेपर. बघा, क्वेश्चन 1 आणि 2 साठी काय सांगितलं आपल्याला, रीड द फॉलोइंग केअरफुली अँड कम्प्लीट द स्टेटमेंट बिलो. तुम्हाला इथं स्टेटमेंट दिले आहेत आणि या स्टेटमेंटच्या रिलेटेड तुम्हाला 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, आणि याचे आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचं. क्वेश्चन काय आहे, द अबोव सेंटेन्सेस आर अबाउट, म्हणजे जे वरचे जे सेंटेन्सेस आहेत हे कशाच्या रिलेटेड आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट शुड बी द प्रॉपर ऑर्डर ऑफ द सेंटेन्सेस गिवन इन द अबोव ऑटोबायोग्राफी. आता हे जे काही सेंटेन्स तुम्हाला दिले आहेत राईट, याचे करेक्ट ऑर्डर काय असेल ते तुम्हाला इथं फाइंड आउट करायची आहे. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा. बघा, आय लुक ब्राईट अँड शायनी अँड आय वॉज केप्ट इन द डिस्प्ले विंडो. म्हणजे आय लुक ब्राईट अँड शायनी अँड आय वॉज केप्ट इन द डिस्प्ले विंडो. मी कुठे ठेवलं होतं रे, डिस्प्ले विंडोमध्ये मला ठेवलं होतं. आय वॉज ट्रान्सपोर्टेड, बघा, आय वॉज ट्रान्सपोर्टेड इन अ बिग ट्रक. आय वॉज ट्रान्सपोर्टेड इन अ बिग ट्रक टू अ ह्यूज मॉल इन मुंबई. म्हणजे मला ट्रान्सपोर्ट करण्यात आलं कुठं, ह्यूज मॉल इन मुंबई. फायनली आय फिटेड द यंग स्कूल बॉय परफेक्टली अँड ही बॉट मी. ओके, फायनली काय झालं रे, आय फिटेड यंग स्कूल बॉय परफेक्टली अँड ही बॉट मी, आणि मला खरेदी केलं. ओके, मेनी ट्राईड मी ऑन but I did not fit them. He now polishes me regularly and put me on daily to school. I was born in the factory at Kolhapur. ठीक आहे, सिम्पल सेंटेन्सेस आहेत, बाजूला मी सेंटेन्स दिले आहेत आणि सोबत क्वेश्चन पण दिले आहे. क्वेश्चन काय सांगते बघा बरं, द अबो सेंटेन्सेस आर अबाउट. आता जे अबो सेंटेन्सेस आहेत हे कशाच्या रिलेटेड आहे तुम्हाला सांगता येईल का रे? बघा बरं, इथं सांगता येईल का? बघा, अ पेअर ऑफ सॉक्स, अ पेअर ऑफ सीझर्स, अ पेअर ऑफ ग्लास बँगल्स, अ पेअर ऑफ शूज. बघा, सिम्पल आहे, सगळ्यात सिम्पल आहे. बघा, याच्यामध्ये तर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येतं, आय लुक ब्राईट अँड शायनी, आय वॉज केप्ट इन द डिस्प्ले विंडो, आय वॉज ट्रान्सपोर्टेड इन अ बिग ट्रक टू अ ह्यूज मॉल, फायनली आय फिटेड टू द यंग स्कूल बॉय परफेक्टली अँड ही बॉट मी, मेनी ट्राईड मी, ओके, many tried me on but I did not fit them. He now polishes me regularly and put me on daily on the school. बघा, आता याचा अर्थ काय रे, तो डेली पॉलिश करायचा. ठीक आहे, मी बऱ्याच जणांना फिट आलो नाही, बरोबर आहे. फायनली मी एका विद्यार्थ्याला फिट आलो, एका स्कूल बॉयला, त्यांनी मला खरेदी केली. याच्यावरून काय समजते आपल्याला, याच्यावरून आपल्याला असं समजतंय राईट की हे जे आहे ना हे पेअर ऑफ शूज आहेत. राईट, याच्यावरून आपल्याला काय समजतं रे, हे काय आहेत रे, हे पेअर ऑफ शूज आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा रे, रीड द फॉलोइंग केअरफुली अँड कम्प्लीट द स्टेटमेंट बिलो. बघा, आता काय आहे रे, हे तर चालेल, हे आपण वाचले. व्हॉट शुड बी द प्रॉपर ऑर्डर ऑफ द सेंटेन्सेस गिवन इन द अबोव ऑटोबायोग्राफी. आता बघा, सेंटेन्स तुम्ही रीड केले तर स्टार्टिंगला काय यायला पाहिजे, स्टार्टिंगला यायला पाहिजे आय वॉज बॉर्न इन कोल्हापूर फॅक्टरी. मी कुठं, माझा जन्म कुठं झाला रे, कोल्हापूर फॅक्टरीमध्ये, राईट. देन काय झालं, देन आय वॉज ट्रान्सपोर्टेड, मला ट्रान्सपोर्ट करण्यात, बघा माझा जन्म झाला त्याने मला ट्रान्सपोर्ट करण्यात आलं टू द ह्यूज मॉल इन मुंबई. तिथं मला डिस्प्ले करण्यात आलं, बरोबर आहे, डिस्प्ले करण्यात आलं.
बऱ्याच जणांनी मला ट्राय केलं, बट आय डिड नॉट फिट देम, राईट. फायनली एका स्कूल बॉयला मी फिट झालो, त्यांनी मला बॉट केलं. अँड नाव ही पॉलिशेस मी रेग्युलरली अँड पुट मी ऑन द डेली स्कूल. म्हणजे पहिले यायला पाहिजे तुमचं एफ फर्स्ट, राईट. देन तुमचं ट्रान्सपोर्ट, ठीक आहे. देन यायला पाहिजे तुमचं ए नंबरचं थर्डला, ओके. देन मेनी ट्राईड फिफ्थ नंबरला, सॉरी फोर्थ नंबरला, फिफ्थ नंबरला फायनली, ओके. आणि हे तुमचं 6 नंबरला, ओके. म्हणजे तुमचं एफ बी ए डी सी ई. सो ऑप्शन 1 विल बी राईट. बघा इथे सिम्पल आहे. नेक्स्ट घ्या रे. आता इथं काय दिलं बघा तुम्हाला, रीड द फॉलोइंग न्यूज अँड आन्सर द क्वेश्चन. बघा एक न्यूज दिली तुम्हाला, ती रीड करायची आहे आणि त्याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन आहे ते तुम्हाला बघायचे आहे. बघा, पुणे जुलै 20 ॲट SBES हाय स्कूल, पुणे टीचर्स मेक देअर स्टुडंट यूज वर्कशीट फॉर द रिटर्न वर्क एव्हरी डे इन्स्टेड ऑफ द नोटबुक. ॲज अ रिझल्ट देअर स्कूल बॅग्स आर लायटर दॅन बिफोर. आता काय केलं माझ्या, काय त्या स्कूलमध्ये टीचरनं विद्यार्थ्यांना वर्कशीट द्यायला सुरुवात केलं, ओके, इन्स्टेड ऑफ नोटबुक. तर काय झालं, ठीक आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट देअर स्कूल बॅग्स आर लायटर दॅन बिफोर. म्हणजे स्कूल बॅग ज्या आहेत त्या थोड्या हलक्या झाल्या, राईट. सम स्कूल हॅव इन्स्टॉल द वॉटर प्युरिफायर ऑन एव्हरी फ्लोर, so the student bring empty water bottles and fill them up at the school, okay. This help the reduce the weight of the bags they carry to the school, okay. Few schools have provided a lockers for their student to avoid carrying a textbook back and forth to the school. These schools collected the reuse old textbooks from the previous batches and provide the same to the present batches for the होम यूज, ओके. आता क्वेश्चन काय विचारला, व्हॉट कुड बी द मोस्ट अप्रोप्रिएट हेडलाईन्स फॉर द न्यूज. आता याच्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक पॅरेग्राफमध्ये आपल्याला जे स्टुडंट आहेत त्यांच्या बॅगचं जे वेट आहे ते रिड्यूस करण्याबद्दल काही तर आयडिया आपल्याला दाखवलेली आहे, राईट. सो इथं मेन जो आहे आपला तो काय आहे, जे स्कूल बॅग्स आहेत त्यांचं जे वेट आहे ते रिड्यूस करायचं आहे, राईट. सो स्कूल बॅग बॅन हे नाही आहे, ओके. प्रोव्हाइड द ड्रिंकिंग वॉटर हे पण नाही आहे, ओके. यूज द वर्क बुक हे पण नाही आहे, राईट. स्कूल वर्क्स टुवर्ड द लाइटर स्कूल बॅग, राईट. सो ऑप्शन 2 विल बी राईट. चूज द करेक्ट ऑप्शन. इन सम स्कूल स्टुडंट लीव देअर टेक्स्ट बुक इन अ लॉकर अँड यूज डॅश टू स्टडी ॲट द होम, ओके. रियूज टेक्स्ट बुक, ओके, म्हणजे प्री यूज, राईट. सो ऑप्शन 1 विल बी राईट. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, पिक आउट द रॉंग ऑप्शन. तुम्हाला रॉंग ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे. ॲज पर द न्यूज रिपोर्ट स्कूल हॅव टेकन द फॉलोइंग स्टेप्स टू इन्शुअर द दॅट स्कूल बॅग्स आर नॉट टू हेवी, ओके. रिप्लेस द नोटबुक विथ द वर्कशीट, ओके. हा त्याने एक्सपेरिमेंट केलेला आहे. प्रोव्हाइड द लॉकर फॉर द स्कूल टेक्स्ट बुक हे पण राईट आहे. रिड्यूस द नंबर ऑफ सब्जेक्ट रिड्यूस केलेत का नाही, ओके. इन्स्टॉल द वॉटर प्युरिफायर, ओके, हे पण राईट आहे. तरीच आपल्याला काय पाहिजे होतं, तर रॉंग तुम्हाला स्टेटमेंट फाइंड आउट करायचं होतं. तर रॉंग आहे ऑप्शन 3 आणि तेच आपलं आन्सर आहे, ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 5 क्वेश्चन बघितले. नेक्स्ट जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तोपर्यंत आपण थांबूया.